चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळते. स्ट्राईकची दिशेला यावेळी रवी साळवे, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शेखर. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील 52 धावा आहेत, 5 फलंदाज बाद आहेत. 5व्या षटकाला प्रारंभ होतोय. डेड बॉल यावेळी मात्र पंचांनी कळवलंय. रवीनं देखील 4 चेंडू खेळलेत, 8 धावा त्यानं बनवल्यात. या दरम्यान हा चेंडू सुरेख फटका आहे काव कॉर्नरच्या दिशेला. पुन्हा एकदा एक प्रचंड प्रहार, चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार. फटका असा धुआधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. 5व्या षटकाला प्रारंभ झालाय आणि रवी साळवे यावेळी मात्र अगदी भुकेल्या वाघाप्रमाणे नक्कीच तुटून पडलाय. पहिल्या चेंडूवर मात्र एक सनसनाटी फटका त्याने खेळून काढलाय, षटकार वसूल केलाय. एक चांगला स्टार्ट या षटकाला फलंदाजाकडून नक्कीच झालेला आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार दुसरा, अजून लांबवर आणि उंच. यावेळी मात्र चेंडू जाईल सीमा पार, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. वर आकाशातल्या रवीचा उन्हाचा कडाका नक्कीच पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवीचा धमाका देखील पाहायला मिळतोय. आपल्या फलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी वातावरण नक्कीच त्यानं तापवलंय. 2 षटकार या षटकात वसूल केलेले आपण पाहतोय. या दरम्यान कमबॅक नक्कीच पाहायला मिळेल. शेखर जबरदस्त गोलंदाजी, 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र पुन्हा एकदा एका योग्य लाईन लेंथवर तो गोलंदाजी करतोय. 64 धावा धावफलकावर बनवले गेल्यात. 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय आरपी फायटर्स टीम 64 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शेखर. हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेला सुरेख फटका खेळलाय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळेल. 2 धावा दरम्यान आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक मात्र पुढे जाईल. 66 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर आधीची काही षटकं जर आपण पाहिली तर पूर्णपणे गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी जरूर केली, परंतु तदनंतर मात्र फलंदाजांनी हळूहळू कमबॅक या सामन्यात केलेला आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू, तोफा होता, तो मोठ्या मनाने स्वीकारलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. या षटकातला अगदी 3रा षटकार रवीच्या माध्यमातून आलेला आपण पाहतोय. फटका असा धुआधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. तर 9 चेंडू तो खेळलाय आणि 9 चेंडू मध्ये तब्बल 28 धावा या रवी साळवेनं बनवलेल्या आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार दुसरा रवीच्या बॅट मधून मात्र या षटकातला 4था षटकार येतोय. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा धुआधार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. धावफलक मात्र फार वेगानं पुढे जाते. 78 धावा धावफलकावर ज्या बनवल्या गेल्यात. 5 षटकांमध्ये 78 बनवल्यात. काय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी होते. पार्टनरशिप सचिन दिवे आणि रवी साळवे तब्बल 16 चेंडूंमध्ये 53 धावांची पार्टनरशिप नक्कीच होताना पाहायला मिळते. मित्रांनो, ही जर फलंदाजी या 2 फलंदाजांची आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही फलंदाजांसाठी व्हायला हरकत नाही. सचिन दिवे 7 चेंडू खेळलाय, 20 धावा त्यानं बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रवी साळवे 10 चेंडू खेळलाय आणि 34 धावा त्यानं बनवल्यात. अगदी कठीण परिस्थितीत या ठिकाणी मात्र संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आपण पाहतोय. अतिशय आक्रमक आणि दर्जेदार फलंदाजी ज्यावेळी आवश्यक होती त्यावेळी मात्र नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं कौतुक असेल.
5 षटकात तब्बल 78 बनवल्या गेल्यात. शेवटच्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होईल. शंतनू यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. शंतनू आता फलंदाजांना शांत ठेवू शकणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण दोन्ही फलंदाजांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय आणि या परिस्थितीत आता बघूया शेवटचं महत्वपूर्ण षटक आहे. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय सचिन यावेळी खेळताना पाहायला मिळतील. डावखुरे आताचे लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि यावेळी काय बहारदार फटका खेळलाय सचिन दिवे आणि सचिन दिवेची बॅट इथे तळपते. पहिला चेंडू डीप स्क्वेअर दिशेला, सीमा पार, षटकार. फटका असा धुआधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका इरादे रखते फिरोतले जमी तो क्या हम आसमा भी रखते. काय जबरदस्त आणि बहारदार फलंदाजी या दोन फलंदाजांनी केली आहे. खऱ्या अर्थानं मात्र क्रीडा रसिकांचं पुरेपूर मनोरंजन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. शेवटचं षटक सुरुवात केली आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक षटकार या ठिकाणी वसूल केलाय. शंतनूवर मात्र आक्रमण नक्कीच चढवलं गेले. अगदी मैदानाच्या बराचसा बाहेर जाऊन चेंडू कोसळलेला आपण पाहतोय. सचिन दिवे नक्कीच एक टेनिस क्रिकेटमधलं नावाजलेलं नाव आहे आणि आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी याही सामन्यात आपल्या संघासाठी महत्वपूर्ण क्षणी करताना तो पाहायला मिळतोय. षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय या दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कव्हरच्या दिशेला झेल टिपलाय. सुरेख झेल यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. तर रवी साळवेला मात्र त्यानं चांगली साथ दिलेली आपण पाहतोय. 84 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर आहे. शंतनूनं मात्र जबरदस्त कमबॅक केलेलं आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खेळला होता, त्यानंतर मात्र आपली दिशा बदलली, लाईन बदलली, लेंथ बदलली आणि पहा त्याला यश या ठिकाणी मात्र नक्कीच आलेलं आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर आपण पाहतोय किरण यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. डावखरे आताचे फलंदाज आहेत. एक चांगले फलंदाज म्हणून त्यांची देखील ख्याती आहे. शेवटच्या षटकात ते खेळायला आलेत. बघूया कशा पद्धतीनं कामकाज करतायत. हा चेंडू यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज किरण धावबाद होऊन माघारी परततील. किरणनं मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. अगदी शेवटच्या षटकात काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत मात्र सेट बॅट्समन स्ट्राईकला असणं गरजेचं आहे. ही गरज किरणनं देखील ओळखली आणि स्वतःची विकेट त्यानं बहाल केली. न्यू बॅटर आपण पाहतोय बाबा बर्डे. रावरी टेनिस क्रिकेटसाठी मात्र हे नाव नवीन नाहीये. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवलाय. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षणात झालेली चूक आणि चेंडू होतोय आर पार फरार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. एस एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. वेगानं गेल्या काही षटकांमध्ये वाढलेले आपण पाहिल्यात. 88 धावा शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. सचिनचा हा चेंडू, शंतनूचा हा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतोय. अगदी मैदानाच्या बाहेर एक रस्ता आहे बराच दूरवर आणि त्या रस्त्यावर जाऊन मात्र चेंडू कोसळतोय. बिग ब्लास्ट सिक्सर. खाल्लंय
फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटका षटका. इथे मात्र बहारदार फलंदाजी